मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। 30 मे पासून जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं। जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत पाहूयात सविस्तर। हैदराबाद गॅझेटियरनुसारच कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप पुन्हा सुरू करावं। 29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावीत। सातारा गॅझेटनुसार GR तातडीनं काढावा। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज संस्थांचा प्रलंबित GR 1994 नुसार काढावा। राज्यातल्या आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्यावेत। आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। आंदोलन होणार अंतर्वालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत अंतर्वालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतर्वालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी, जरांगे यांनी पुन्हा आपण 30 मे पासून उपोषण करणार असं म्हटलेलं आहे। आता पुढे नेमकं काय होऊ शकतं, तुमची काय प्रतिक्रिया? त्यातलं वातावरण अशांत करण्याचा विडा मनोज जरांगेंनी उचललेला आहे। दुर्दैव महाराष्ट्राचं हे आहे की निवडून आलेले लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक मनोज जरांगेंच्या या वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतायत, त्यांच्या मागण्यांसाठी समित्या नेमतायत, तसे GR काढतायत। दुर्दैव आमचं असं आहे, एक ओबीसी आंदोलक म्हणून मी पुऱ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की ओबीसीचं आरक्षण मात्र या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं संपवलंय। आज लोकल बॉडीमध्ये बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट झाला या महाराष्ट्रामध्ये। पुराव्यानिशी कधीतरी अरे तुम्ही मागणी करताय इथपर्यंत ठीक आहे ना, पण मराठा समाज ज्यावेळी ओबीसी मध्ये येईल त्यावेळी मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का, याच्यावरती महाराष्ट्रातला एकही माईचा लाल बोलायला तयार नाही। ना पुढारी बोलतोय, ना विचारवंत बोलतोय, ना तज्ञ बोलतोय। एक चौथी नापास कुठला तरी भुरटा माणूस उठतो, दरवेळी या महाराष्ट्रातली परिस्थिती वेठीस धरतो आणि इथलं गव्हर्नमेंट त्याला रेड कार्पेट घालतं आणि नको नको ते GR काढतं की ज्याचा लिगल एस्पेक्ट नाही, जे संविधानाला मान्य नाही, जे सोशल बॅकवर्डनेसचे पॅरामीटर्स पूर्ण करू शकत नाही, अशा माणसांना ओबीसी मध्ये टाकायचं आणि ओबीसीचे रिझर्वेशन संपवण्याचा हा घाट आहे। त्यामुळे मनोज जरांगे हा या महाराष्ट्रामधलं वातावरण थोडंसं सुरळीत व्हायला लागलेलं होतं। ओबीसीचं आरक्षण संपलंय आम्ही ओरडून सांगतोय महाराष्ट्राला, पण ओबीसी बांधवांना जर वेळोवेळी अशा पद्धतीनं जर ओबीसी बांधवांचं हक्क अधिकार हिरावून घेतले जाणार असतील तर ओबीसी बांधव सुद्धा, आम्हाला कल्पना आहे ओबीसी लवकरात लवकर एकत्र येणार नाही, तो वेगवेगळ्या 450 जातीमध्ये विभागलेला आहे। पण ज्या दिवशी कधी ओबीसी एकत्र येईल ना तर या लोकांना आम्ही सळोखी पळो करून सोडू। हाकेजी, आता जरांगे म्हणतायत की कुणबी प्रमाणपत्रांचं जे वाटप थांबवलं होतं ते तातडीनं पुन्हा सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली, आणि जर कुणबी प्रमाणपत्रांचं पुन्हा एकदा वाटप सुरू केलं तर ओबीसी बांधवांना कसा फटका बसेल? ओबीसी बांधव टिकूच शकत नाही ना त्यांच्या स्पर्धेमध्ये। कुणबी म्हणजे अरे जो मूळ कुणबी होता, कोकणातला कुणबी होता, ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्याला मंडल आयोगानेच ओबीसी मध्ये स्थान दिलेलं होतं। पण आता मराठे जर कुणबी सर्टिफिकेट काढून जर ओबीसी मध्ये येणार असतील तर या मराठ्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी दिसेल असं म्हणायचं का इथल्या राज्यकर्त्यांना? एक मी तुम्हाला मॅडम उदाहरण देतो पुण्याजवळचं। एक तिथं नगरपालिका अस्तित्वात आली, नगर परिषद, उरळी कांचन, उरळी देवाची, फुरसुंगी जवळची, तिथं 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या, त्या 9च्या 9 मराठा कुणबीने घेतल्या। म्हणजे आता ओबीसी इज इक्वल टू मराठा कुणबी असं गणित या लोकांना महाराष्ट्रात दाखवून द्यायचंय का? कुठं आहेत मूळ ओबीसी आणि ते या कुणबी मराठ्यांच्या तुलनेमध्ये कसे टिकतील, याच्यावर कोण बोलणार आहे?
नक्कीच हे असं वारंवार कसं असेल? उपोषणाचं आणि आमच्या हत्यार उपसून जरांगे पाटील सरकारला सुद्धा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात का असा सवाल आता उपस्थित होतो. हाकेशजी खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.